जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 29. वेद व त्यांच्या भागांची रचना. श्री मैत्रेयांनी विचारल्यावरून पराशर मुनींनी पहिल्या 7 मन्वंतरांचे वर्णन केले. त्या पुढील 7 मन्वंतरांचेही त्यांनी वर्णन केले. प्रत्येक मन्वंतरात होऊन गेलेल्या मनु, इंद्र, देवता, सप्तर्षी आदी गोष्टींचे वर्णनही त्यांनी केले. त्यानंतर ते वेदांचे वर्णन करू लागले. ते म्हणाले, हे मैत्रेय, देवरूपी वृक्षाचे फांद्यारूपी हजारो विभाग आहेत. त्यांचे सखोल वर्णन करणे कोणाला शक्य नाही. जेव्हा जेव्हा द्वापर युग येते तेव्हा तेव्हा भगवान विष्णू वेदव्यासांचा अवतार घेतात आणि विश्वाचे कल्याण करण्यासाठी एका वेदाचे अनेक विभाग करतात. कारण त्यावेळी माणसांचे बल, वीर्य, तेज कमी होत असते. ह्याच म्हणजेच वैवस्वत मन्वंतरात वेदव्यासांनी वेद 28 वेळा विभागले आहेत. द्वापारयुगात वेदांचे 4 भाग केले आहेत. आत्तापर्यंत होऊन गेले द्वापार युग. यात अनुक्रमे ब्रह्मदेव, प्रजापती, शुकाचार्य, गुरु, सूर्य, मृत्यू, इंद्र, वशिष्ठ, सारस्वत, त्रिधाम, भारद्वाज, अंतरिक्ष, वर्णी, त्रय्यारुण, धनंजय, क्रतुंजय, जय, भरद्वाज, गौतम, हरियात्मा, वाजश्रवा, तृणबिंदू, वृक्ष असे 24 व्यास झाल्यानंतर वाल्मिकी, शक्ती आणि मी झालो. मी 26वा व्यास होय. माझ्यानंतर जातुकर्ण आणि कृष्ण दैप्ययान हे व्यास होतील. असे एकूण 28 व्यास प्राचीन मानले जातात. प्रत्येकाने त्या त्या द्वापारयुगात एका वेदापासून 4 वेद निर्माण केले. पुढच्या द्वापारयुगात अश्वत्थामा व्यास होईल. यानंतर प्रणवाचे महात्म्य सांगून पराशर वेदांचे भाग सांगू लागले. कृष्ण दैप्ययान या व्यासाने महाभारताची रचना केली. त्याने वेदांचा अभ्यास करण्यास समर्थ असलेल्या 4 शिष्यांची निवड केली आणि एका वेदाचे 4 भाग केले. पैल नावाच्या शिष्यास त्याने वेदाचा जो भाग शिकवला तो ऋग्वेद होय. वैशंपायन नावाच्या शिष्यास जो वेदाचा भाग शिकवला तो यजुर्वेद होय. तसेच जैमिनी या शिष्यास शिकवलेला भाग सामवेद असून सुमंतू नावाच्या शिष्यास वेदाच्या ज्या भागात पारंगत केले तो अथर्ववेद होय. ह्या 4 वेदांच्या साहाय्याने त्याने चातुर्होर्त प्रवृत्त म्हणजेच यज्ञाच्या अनुष्ठानासाठी 4 प्रकार निश्चित केले. अशा प्रकारे इतर व्यासांनीही आपापल्या शिष्यांच्या साहाय्याने वेदांचे भाग केले. त्यामुळे वेदाच्या अनेक शाखा उपशाखा निर्माण झाल्या. त्यांच्या शिष्यांनी आपापल्या वेदांच्या संहितांचा अभ्यास व प्रसार केला. यजुर्वेदाच्या 27 शाखा वैशंपायन ऋषींनी केल्या होत्या. जैमिनीने सुमंतू व सुकर्मा नावाच्या आपल्या मुलाच्या व नातवाच्या साहाय्याने सामवेदाच्या 1000 शाखा केल्या होत्या. सुमंतू मुनींनी आपल्या शिष्यांच्या साहाय्याने अथर्ववेदाचे एकूण 5 प्रमुख भाग केले. यानंतर व्यासांनी पुराण संहितांची रचना केली. आख्यान, उपाख्यान, गाथा व कल्पशुद्धी यांनी त्या पुराणातील संहिता भरलेल्या होत्या. पुराणाचे पंडित असलेले पुरुष जी 18 पुराणे सांगतात ती ऐका. सर्वात प्राचीन ब्राह्मण पुराण आहे. त्यानंतर अनुक्रमे पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, देवी भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, वराहपुराण, स्कंदपुराण, वामन पुराण, कुर्मपुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मपुराण अशी 18 महापुराणे आहेत. या व्यतिरिक्त आणखीन अनेक उपपुराणे ऋषींनी सांगितली आहेत. 4 वेद, 6 वेदांगे, मीमांसा, न्याय, धर्म, शास्त्र आणि पुराणे मिळून 14 विद्या होतात. त्यामध्येच आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद आणि अर्थशास्त्र त्यात मिळवले की 18 विद्या होतात. ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी असे 3 प्रकार आहेत. हे सगळे प्रत्येक मन्वंतरात घडून येते. अध्याय 30. विष्णू भक्ताची लक्षणे. मैत्रेयांनी विचारले, हे गुरु, मला आणखी एका गोष्टीविषयी उत्सुकता आहे. हे संपूर्ण चराचर ब्रह्मांड एवढे प्रचंड आहे तरी त्यात 1/8 अंगुळा इतकी जागाही अशी नाही की जेथे एकही जीव नसेल. असंख्य जीव इहलोकी आपापल्या कर्मांची फळे भोगत असतात. परंतु यामधील कोणत्याही जीवाचे आयुष्य संपताच तो यमाकडे जातो. त्या यमाच्याच आज्ञेनुसार तो पापांची फळे भोगत असतो, नरक यातना भोगतो. पण यमाच्या तावडीत सापडणे ज्यामुळे टळते असा एखादा उपाय सांगावा. मैत्रेयास पराशर मुनी सांगू लागले. जातिस्मर मुनी व यमदूत यांमध्ये एकदा याच गोष्टींसंबंधी चर्चा झाली होती. तेव्हा यमदूत म्हणाले होते, हे मुनी, यमराज एक दिवस आम्हाला म्हणाले, हे अनुचर, मी यम म्हणजे जे विष्णूचे भक्त नाहीत त्यांचा स्वामी आहे. अर्थात विष्णूची भक्ती जो करीत नाही त्यांच्यावर माझा अधिकार चालतो. म्हणून
त्या भगवान विष्णूच्या भक्तांना तुम्ही पकडून आणू नका. देवांचा देव असलेल्या त्या श्रीहरीनेच मला यम नावाचे पद दिले. या पदावरून मी लोकांच्या पापपुण्याचा विचार करण्याचे काम करतो. माझ्यावर श्रीहरीचा अधिकार चालतो. मी स्वतंत्र नाही. म्हणूनच हे अनुचरांनो, हे यमदूतांनो, तुम्ही त्या हरीचे जे भक्त असतील त्यांच्यापासून दूर राहा. यमाची ही आज्ञा ऐकून फास घेणाऱ्या एका यमदूताने विचारले, हे विभो, सर्वांचे स्वामी असलेल्या श्रीहरी विष्णूचे भक्त कसे ओळखावेत? त्यावर यम सांगू लागला, आपल्या रोजच्या कामात जो कधीच टाळाटाळ करीत नाही, आपल्या शत्रूंशी व मित्रांशी जो सारखीच वागणूक ठेवतो, दुसऱ्याच्या कोणाचेही धन जो लांबवित नाही, कोणाची हिंसा करण्याचा विचार जो करीत नाही, असा स्वच्छ मन असलेला मानव विष्णू भक्त होय. कलियुगातील कलीमुळे मन मळण्याऐवजी त्याच्या मनात त्याने सदैव श्री जनार्दन धारण केलेला असतो. निर्जन ठिकाणी पडलेले सोने देखील जो गवताप्रमाणे क्षुल्लक मानतो, तो सदा विष्णूचे चिंतन अनन्य भावाने करीत असतो, तो श्रेष्ठ मानव म्हणजे विष्णू भक्त होय. स्वच्छ चित्त, मत्सर नसलेला, अतिशय शांत, पुनीत चरित्र असलेला, सर्वच प्राणी मात्रांविषयी प्रेम असलेला, सुहृदय, हितचिंतक, निर्गवी, मायावीपणा नसलेला असा तो विष्णू भक्त असतो. त्याच्या हृदयात भगवान विष्णू कायमचे भरून राहिलेले आहेत. तेथे पापांना जागा कशी मिळणार? सूर्याच्या उपस्थितीत अंधार कधीतरी शिल्लक राहील का? म्हणूनच हे दूतांनो, अशा विष्णू भक्तांच्या वाटेस तुम्ही जाऊ नका. जो विष्णूच्या नावाचा जप करीत असेल अथवा जे त्याला शरण गेले असतील त्या मानवांनाही तुम्ही सोडून द्या. श्री विष्णूचाच अधिकार या लोकांवर चालतो व ते शुभलोकी जाण्याच्याच लायकीचे असतात. अध्याय 31. नग्न आख्यान. श्री मैत्रेयींनी शंका विचारली, हे पराशर मुने, नग्न कोण? त्यावर पराशर सांगू लागले, हे विद्वान, 4 वेदांत जे सांगितले आहे तसे आचरण करायला हवे. अशा आचरणांचा त्याग जो मोहात सापडलेला पुरुष करतो तो नग्न होय. याविषयी एक गोष्ट आहे ती ऐक. अगदी प्राचीन काळी एकदा देव दैत्यांचे युद्ध झाले. यज्ञातील देवांचे बळी दैत्यांनी पळवले. त्यामुळे हे युद्ध झाले होते. हे युद्ध बराच काळ चालले. त्यामुळे राहत व इतर दैत्यांनी देवांचा पराभव केला. त्यामुळे सर्व देव क्षीरसागराच्या उत्तर किनाऱ्यावर गेले. विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्या देवांनी विष्णूंची स्तुती केली. बराच काळ देवांनी स्तवन म्हटल्यानंतर भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांना प्रणाम करून देव त्यांना शरण गेले आणि म्हणाले, आम्ही देव व ते दानव आपल्याच अंशापासून निर्माण झाले ही गोष्ट आम्ही विसरलो. त्यामुळे त्यांनी आमच्या यज्ञातील वाटा पळवल्यावर आम्ही त्यांच्याशी युद्ध केले, पण त्यांनी आमचा पराभव केला आहे. ते दैत्य देखील धार्मिक असून वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण करतात, म्हणून आम्ही त्यांचा वध करू शकत नाही. पण त्यांचा नाश होईल असा काहीतरी उपाय सांगा. देवांच्या या सांगण्यावरून भगवान विष्णू म्हणाले, मी माझ्या देहापासूनच माया व मोह या गोष्टी उत्पन्न करतो. त्यामध्ये गुंतल्यावर सर्व दैत्य वेदांपासून दूर जातील, नग्न होतील. तेव्हा तुम्ही त्यांचा वध करा. जो कोणी ब्रह्मदेवांच्या कार्यात अडथळा आणील त्याचा नाश करणे माझे कामच आहे. मग तो देव असो, दानव असो या मानव असो, तो विनाशक ठरेल, तर त्याचा नाश व्हायलाच हवा. इतके बोलून विष्णूंनी माया मोह निर्माण केला. त्या मधुर मोहजालात गुरफटून गेल्यामुळे ते सर्व दैत्य धर्म, वेद यांनी सांगितलेल्या मार्गावरून दूर गेले. ते पापी आचरण करू लागले. त्यांना धर्मांविषयी किंचितही रुची राहिली नाही. धर्माचे संरक्षक कवच गळून पडले, म्हणजेच ते नग्न झाले. तेव्हा देवांनी त्यांच्यावर हल्ला केला. दैत्यांचे पुन्हा एकदा युद्ध झाले. देवांनी दैत्यांचा भीषण संहार केला व त्यांचा पराभव झाला. अध्याय 32. शतधनु राजाची कथा. प्राचीन काळी शतधनु नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्याच राणीचे नाव शव्या होते. ती पतिव्रता व सद्गुणी राणी होती. तिच्यासह शतधनुचे विष्णूशी आराधना करावयास सुरुवात केली. एका कार्तिकी पौर्णिमेला राजा राणीने उपवास करून गंगा स्नान केले. स्नान करून बाहेर येताच त्यांच्यासमोर येणारा एका पाखंडी दिसला. तो राजाला धनुर्वेद शिकवणारा ब्राह्मण होता, म्हणून राजाने त्याला चांगली वागणूक दिली. परंतु राणीने मात्र त्याला आदर दाखवला नाही. गप्प बसूनच तिने सूर्याचे दर्शन केले. पुढे ते दोघेही श्रीहरीची आराधना नित्याप्रमाणे करू लागले. पुढे राजा मेला. राणीही सती गेली. राणीने काशीच्या राजाच्या पोटी पुढचा जन्म घेतला. आपल्या पुण्याईमुळे ती शुभलक्षणी झाली होती व तिला आधीच्या जन्माची स्मृती होती. उपास काळात पाखंडी किंवा नास्तिक मनुष्याशी बोलल्यामुळे राजाला पाप लागले होते. त्या पापामुळे आता त्याला कुत्र्याचा जन्म मिळाला. आपली मुलगी वयात आल्यानंतर तिचा विवाह करण्याचे राजाने ठरवले. परंतु पूर्वस्मृती असल्यामुळे समजून आले की आपल्या पतीने
विदिशा नगरीत एका कुत्र्याचा जन्म घेतला आहे. ती तेथे गेली आणि तिने त्या कुत्र्यास सन्मानाने भोजन करवले. तो देखील श्वान जातीच्या गुणानुसार हर तऱ्हेने तिच्याशी लाडीगोडी लावू लागला. तेव्हा ती संकोचली आणि हात जोडून त्याला पूर्वजन्मीची माहिती सांगू लागली. त्यानेही बऱ्याच वेळाने पूर्वजन्मीच्या आठवणी आठवून नगराच्या बाहेर जाऊन प्राण सोडले. यानंतर राजाने कुल्ला, बकरा, गिधाड, कावळा, मोर असे एकापाठोपाठ एक जन्म घेतले. त्या प्रत्येक वेळी राणीने आपल्या दिव्य दृष्टीने राजाचा शोध घेऊन त्याला तो कोण आहे आणि पूर्वी काय काय घडले याची आठवण दिली. तेव्हा राजाने देहत्याग करून नवीन जन्म घेतला, कारण त्याला पूर्वी केलेल्या कृत्याने दुःख होत असे. मोराच्या जन्माचा त्याग केल्यानंतर राजाला जनकाच्या घरी मानवाचा जन्म मिळाला. तो मोठा झाल्यावर तिने त्याच्याशी विवाह केला. आता मात्र त्याने पूर्णपणे धर्माचे आचरण केले आणि अनेक भोग भोगून, यज्ञ करून, दान देऊन राजाची कर्तव्येही त्याने पार पाडली आणि पृथ्वीचे न्यायाचे पालन केले. पुढे जेव्हा तो मेला तेव्हा राणी सती गेली. संपूर्णतः धार्मिकपणे आयुष्य घालवल्यामुळे त्यांना अक्षय स्वर्ग मिळाला. म्हणून आपण व्रतस्थ असताना तरी नास्तिक व अधार्मिक लोकांचा संपर्क टाळावा. चुकून असा माणूस दिसला तर लगेच सूर्याचे दर्शन करावे, कारण ते अधार्मिक लोक, नग्न लोक सर्व जास्त पापी असतात. तृतीय अंश समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजच्या पुरते इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.